नमस्कार मंडळी, मी तेजस निकुंभ, मी टोनी पोद्दार. आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्याने आवडत्या अशा युट्यूब चॅनल मध्ये TMT वांडरर्स. तर मित्रांनो, ऑलमोस्ट आता आपले 1500 सबस्क्रायबर झालेत आणि ते भगवंताच्या कृपेने झालेत. त्यामुळे भगवंताचे आभार मानायला आपण चाललो आहोत मुळगावच्या खंडोबा मंदिरामध्ये. आणि तुम्हाला माहितीच आहे, जर तुम्ही आमचे रेग्युलर सबस्क्रायबर असेल तर तुम्हाला माहितीच असेल की आपला जर सगळ्यात पहिला व्लॉग होता तो मुळगावच्या खंडोबाचाच होता. तर आता निघूया आणि पुन्हा एकदा खंडोबाच्या मंदिराला जाताना आपण तुम्हाला रस्त्याची सुंदरता दाखवू आणि खंडोबाच्या मंदिराला कसं जायचं, तिथलं काय विशिष्ट आहे तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही सांगतो. चला, तर आपण बघू शकतो की आता आपण त्याच बदनापूर सेक्शनच्या भागाला गेलो आणि इथे आता आपण आपल्या पर्सनल व्हेकलने जाणार आहोत. तर मित्रांनो, नेहमी जर आपलं बदलापूरमध्ये शूट असेल आणि ते पण मुळगाव परिसरामध्ये, तर आपण गणपती बाप्पाचे पाया नक्की पडतो. तर नेहमीप्रमाणे आज पण आपण गणपती बाप्पाचे पाया पडून आपला पुढचा प्रवास सुरू केला आहे. चला. तर म्हणजे आपण बघू शकतो की त्या तिथे लांब डोंगरावरती जे मंदिर दिसते आपल्या शिखरावरती, तिथे आपल्याला यायचे. ते आपलं मुळगावचं खंडोबाचं मंदिर, बरंच प्रसिद्ध असं मंदिर आहे. तर मंडळी, आता आपण मुळगाव खंडोबाच्या पायथ्याशी पोहोचलो आणि आता आपल्याला इथून अथक परिश्रम आपले आता चालू होणार आहे. 500 ते 550 पायऱ्या चढून आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे. तर आपण बघू शकतात इथून आपला वर जाण्याचा मार्ग आहे. हा इथे मेन गेट आहे आणि आपली इथे लॉर्ड ऑल्टो इथे लावली आपण, जेणेकरून आपल्याला जाताना तिथे वापस जाता येईल. गाडी लावायला वगैरे इथे बऱ्यापैकी पार्किंगला जागा आहे तशी व्यवस्थित, त्या इश्यू नाही. चला, आता लोक जर आले वाटतं, असं वाटतं की वरून लोक जाऊन आलेत आणि जमलेले. फोकस. आणि आता आपण सुरुवात करणार आहे आपली मेहनतीची. 500 ते 550 पायऱ्याला आपल्याला चढून जायचंय. आज कालपासूनच चालू होतं की कुठे जायचं सुचत नव्हतं. म्हटलं तेजसला, म्हटलं की अरे आपले आता 1500 सबस्क्रायबर झाले, तर आपण खंडोबाचं दर्शन करूया, मजा येईल आणि थोडीशी मस्ती मजा पण करते. आपल्या बदलापूर जायचं असेल म्हणजे आपली एक मस्ती मजा मारते, खाणं पिणं, सकाळी उठायला पण जास्त त्रास नाही.
तर मंडळी आता जसंच आपण 4-5 पायऱ्या चढलो तसं आपल्या मागे बघू शकता देवीचं मंदिर आहे. आपण देवीचं मंदिर आहे आणि आपण पाया वगैरे पडले तर आपण पुढचा प्रवास सुरू करूया. आज आपला सणवाराचा दिवस आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण शूट करतो. त्यामुळे आपण सगळ्या गणपती बाप्पाचं पण दर्शन घेतलंय. तसं तर आज युट्यूबवर म्हटलं तर गर्दीमध्ये जायचं आणि ते गणपतीचे शूट घ्यायचे, पण आपण ते अवॉइड करतो गर्दीमध्ये जायला. आणि आपण आपल्या प्रेक्षकांना पण सजेस्ट नाही करत की गणपतीला जा आणि कुठेतरी गर्दीमध्ये चेंगराचेंगरीच्या ठिकाणी जा, असं तुम्हाला आम्ही मुळीच सजेस्ट करणार नाही. स्पेशली म्हणजे आजकाल तुम्ही बघू शकता सोशल मीडियावर म्हणा, युट्यूब म्हणा, व्हॉट्सअपवर म्हणा, सगळीकडे ते लालबागच्या राजाचं जे काही सीन्स दाखवत आहेत की म्हणजे जे आपले प्रेक्षक आहेत म्हणा किंवा आपले जे गणेश भक्त जन आहेत त्यांची एवढी हालापेष्ट होते, ते सुद्धा बिचारे तिकडे जातात. तर माझं म्हणणं आहे की आपल्या घरातच देव आहे, माणसातच देव आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरात फिरा, तिकडे बरेच आपल्या गणपतीचे मंदिर असेल तिथे जाऊन माथा टेका. उगाच पैसे देऊन म्हणा, स्वतःच्या शरीराची हालापेष्टा करून तिकडे लालबागच्या राजाला जाणं आम्ही तरी सजेस्ट करणार नाही. आम्ही स्वतः जात नाही त्यामुळे आम्ही सजेस्ट करणार नाही, बाकी तुमची इच्छा आहे. तर आपण तर त्यामुळे मुंबईची जी गर्दी आहे, साहजिक गणपती विसर्जन म्हटलं म्हणजे लोक मुंबईलाच पळतात आणि तिकडेच गर्दी असते. लोकांना काय माहित नाही त्या गर्दीमध्ये काय असं विशेष काय भेटतं ते मला माहित नाही. आम्हाला तिथे काहीच भेटत नाही. आपण आपले रानवेड आहेत, आम्ही चाललो आपल्या खंडोबाच्या दर्शनाला, म्हणजे गणपती बाप्पांच्या पप्पांच्या दर्शनाला चाललो आम्ही. ठीक आहे, चला आता जाऊ. चाललोच आहे. आत्ताच श्वास अडकायला लागला, कारण की ऑलमोस्ट 1-1.5 महिन्याचा आपला गॅप झालाय की त्यामध्ये आपल्याला आपण कुठली ऍक्टिव्हिटी नाही केली, असं जास्त चालणं फिरणं नाही झालंय. त्यामुळे थोडी सवय नाही, थोडीशी प्रॅक्टिस होईल. मग थोडं वॉर्मअप चाललंय आपलं आता, वॉर्मअप सेशन, प्रॅक्टिस बाय बाकी आहे. बघा बिचारे ह्यांच्या जीवावरती बिचाऱ्यांच्या सगळं मन भार आहे. त्यांच्या जीवावर भार आहे कारण की मंदिरासाठी लागणारं जे काही माल मटेरियल आहे, म्हणजे काही बांधकामासाठी म्हणा, ते बिचारे गाडवं वर घेऊन जातात. थोडासा माझा स्वभाव कॉमेडी असल्यामुळे मला नेहमी असं काहीतरी सुचतच असतं आणि चालूच असतं माझं. तर त्यांना बघून मला असं वाटलं, तर कधी कधी असं वाटतं की त्यांच्यात आणि आपल्या असं विशेष काही फरक नाहीये. कारण की तुम्ही कदाचित तुम्हाला राग येईल किंवा तुम्हाला हसायला येईल, पण काही फरक काहीच नाहीये. काय करतो आपण? सकाळी उठतो, ऑफिसला जातो, रात्री उशिरा येतो, जेवतो, झोपतो. बाबा सकाळी उठायचं, बॅग ओढायची, पळालं. काय म्हणजे विशेष काय नाही आपल्या आयुष्यामध्ये. पण आयुष्याला अर्थ देण्यासाठी आम्ही युट्यूब चॅनल खोललाय. बरोबर, त्या आयुष्याला अर्थ देण्यासाठी आम्ही युट्यूब चॅनल आयुष्याला अर्थ देण्यासाठी नाही खोललं. तेजस, युअर रॉंग. आपला एन्जॉय करण्यासाठी, हा, आयुष्याला अर्थ देण्यासाठी आम्ही ठरवलं तेजस आणि मी की आपण भरपूर काय कुठे कुठे फिरूया, बरेचसे आपल्या आजूबाजूचे प्लेसेस एक्सप्लोर करूया, जेवढं फिरता येईल तेवढं फिरूया. आणि पण नक्कीच जेव्हा जेव्हा आपल्याला काही करायचं असतं ते एक ध्येय ठेवायला लागतं, कारण ध्येय ठेवल्याशिवाय असं शक्य नसतं. कारण मग असं जर आपण फक्त फिरायचं ठरवलं तर आपण एक दिवस जाणार, एक सॅटर्डे जाणार, एक संडे जाणार, वापस महिनाभर गॅप होणार. पण तसं होऊ नये म्हणून आम्ही ठरवलं की त्याला एक कसली तरी जोड द्यायची गरज आहे. म्हणून आम्ही ठरवलं की युट्यूबचं चॅनल चालू करूया. कारण की युट्यूबचं चॅनल चालू केल्यामुळे कसं आहे, एक रिस्पॉन्सिबिलिटी आली आमच्यामध्ये. चॅनलची रिस्पॉन्सिबिलिटी, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्हाला प्रत्येक शनिवारी तुम्हाला काहीतरी आम्हाला द्यायचंच आहे. तर त्या हिशोबाने दम लागलाय मित्रांनो, जबरदस्त दम लागतोय. तर त्या रिस्पॉन्सिबिलिटीच्या मुळे काय होईना आम्ही सकाळी उठतो आणि मस्त कुठेतरी फिरायला निघून जातो. आणि स्पेशली मला तर आम्ही रानवेडे असल्यामुळे मला हे असं काहीतरी आवडतं. हा, तर मी सांगत होतो सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करा. सकाळी तर अजून मजा येते, थोडा फॉग असतो मस्त. मंडळी, तुम्हाला आठवत असेल मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. जर तुम्हाला भरपूर पायऱ्या चढायच्या, आपल्याला आज 500 ते 550 पायऱ्या चढायच्या, तुम्हाला मी मागच्या
मुळगावचा आपला जो मुळगाव खंडोबाचा आपला जो मागचा व्लॉग होता, जो सगळ्यात पहिला व्लॉग होता, तुम्ही बघितला नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, नक्की बघा. त्यामध्ये आपण तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. जर भरपूर पायऱ्या चढायच्या असतील आणि दम लागू नये असं वाटत असेल तर एक ट्रिक अशी आहे की सरळ न जाता पायऱ्यांवरती असं असं तुम्ही मला प्रत्यक्ष करू नको, तुम्ही बघा. हा, तर असं जाण्याचं कारण सांगतो. तुम्ही कधी पण प्राण्यांना चढताना बघा, प्राणी कधी पण असे चढतात, गाई म्हशी किंवा बरेचसे प्राणी जेव्हा जातात ना वरती, जे थोडेसे बलकी प्राणी असतात ते असेच जातात, तर त्यांना माहिती की दम लागतो म्हणून. प्राण्यांना सगळं माहिती, माणसांना सांगायला लागतं युट्यूबद्वारे. म्हणून तुम्हाला सांगतोय की जर भरपूर पायरी चढत असेल तर असं असं गेलं ना झिगझॅग, तर तुम्हाला जास्त दम लागणार नाही. 350चा आकडा पार झालेला आहे. आता उरलेल्या पायऱ्या आपल्याला कव्हर करायचे. तर मंडळी, आता आपण फायनली मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत आणि आपल्याला मंदिराचा कळस दिसलेला आहे, तुम्ही बघू शकतात. श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान मुळगाव. चला आता जाऊया वरती, वर जाऊया आणि भगवंताला नतमस्तक होऊया. तर नमस्कार मंडळी, आपण बघू शकतात की ते आपलं बदलापूर शहर आणि इथे आपण घनदाट जंगल असलेल्या डोंगरावरती खंडोबाचं दर्शन घ्यायला आलो. आजचा दिवस आपलं खरंच सत्कर्मी लागलंय आणि खरंच अशी मस्त मजा आली. ते शहर जे आपल्याला दिसतंय त्याचं शेवटची जी बिल्डिंग असेल ना ती म्हणजे आपली बिल्डिंग, कारण आपण डोंगराच्या एकदम पायथ्याशी राहतो. तिकडे पण आपण डोंगराजवळ राहतो आणि तेव्हा आपण आता डोंगरावर आलो आणि तुम्ही निसर्ग बघू शकता, ग्रीनरी बघू शकता. तर मंडळी, जोपर्यंत सूर्य चंद्र तारे तोपर्यंत आपला भगवा आणि आपला तिरंगा असाच मानाने डोलत राहू अशी भगवंता चरणी प्रार्थना. होय महाराजा. तर मंडळी 9:30 वाजलेत आणि आता सूर्यनारायण आपले डोक्यावरती आलेत आणि आपण डोंगरावर असल्यामुळे आपल्याला गरम भरपूर होते. तर आता आपली खाली जाण्याची वेळ झाली, कारण इथला ऑलमोस्ट शूट आपला पार पडलेला आहे आणि आता मुळगावला आलंय आणि मुळगावचा वडापाव नाही खाल्ला तर इथे भरपूर मोठं पाप लागतं. तर आता मी पहिले जातो खाली, मुळगाव गावात जातो रस्त्याच्या पलीकडे,
मुळगाव गाव आहे, तिथे आपण जाऊ, मस्त वडापाव खाऊ आणि मग तिथून परतीच्या प्रवासाला. चला, तुम्ही पण आमच्याबरोबर या, विसरू नका. तर म्हणजे अजून एक माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आहे. जर तुम्हाला बरेच लोक मी बघतो की ॲन्युअल किंवा मंथली हेल्थ चेकअप वगैरे जातात. मी बोलतो हेल्थ चेकअपला तुम्हाला मेडिकलमध्ये जायची गरज काय? कुठे का लॅबमध्ये हेल्थ चेकअपसाठी लॅबमध्ये जायची गरज काय? मुळगावच्या खंडोबाला या, वरती चालत या. जर तुम्ही व्यवस्थित चालत आले म्हणजे तुम्ही फिट अँड फाईन. आणि जर तुम्ही नाही चालू शकले, जर तुम्हाला त्रास होते, दम लागतोय, म्हणजे याचा अर्थ समजून जायचा की फिटनेसची कमी आहे, काही ना काहीतरी कमी आहे. आता काय कमी आहे आपल्याला मेडिकल भाषेमध्ये समजून घ्यायची गरजच नाही आहे. फिटनेसची कमी आहे. फिटनेसची कमी आहे तर तुम्हाला आपल्याकडे उपचार पण आहे. तर दर महिन्याला एक चक्कर मारा. फिटनेस तुमचा असा होईल की तुम्हाला कुठल्या गोळ्या औषधाची गरज नाही. निसर्गामध्ये राहा. आणि असं म्हणतात की जर जो त्रास तुम्हाला शरीरामध्ये होतोय तो फक्त निसर्गच दूर करू शकतो. म्हणजे निसर्गिक खाणं पिणं म्हणा किंवा नैसर्गिक वातावरण तुमचं दूर करू शकता. आणि जर तुम्ही गोळ्या औषधी घेऊन आणि ॲलोपॅथी गोळ्या घेऊन जर तुम्ही बरं व्हायचा प्रयत्न करत असाल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. कदाचित काही लोकांना वाईट वाटेल, पण कधी आजपर्यंत तुम्ही बघितलं की बीपीच्या गोळ्या खाऊन, हार्ट डायबिटीसच्या गोळ्या खाऊन किंवा अजून बऱ्याचशा गोळ्या खाऊन तुम्ही बरे झालेत? असं कधीच होणार नाही. या गोळ्या खाऊन माणूस अजून कमजोर होत जातो. तर निसर्गामध्ये राहा, नैसर्गिक खा, जेवढं चांगलं खाता येईल तेवढं खा आणि फिट राहा. वडापाव खाएंगे दोस्त, वडापाव. भाई रेकॉर्डिंग नाही होते. आएगा. हे तिच्याच पाण्याची बॉटल दे ना, तहान लागली. जबरदस्त तहान लागली आता, म्हणजे वरती जाता. तू टाकली ना बॅगेत? अरे भाई तुला दिली होती ना. नाही ना, ह्याच्यात नाही, बॅगेत नाही. अरे वर राहिली की काय? बाहेरली. चल मी घेऊन येतो. नाही, जाऊ दे दुसरी. अरे नाही भाई, अरे वरती वापिस जाशील काय? श्रीजीच्या राजाच्या कॉम्पिटिशन मध्ये माझ्या मुलाला मिळालं, माझ्या बायका पोर मला घरी नाही. कॅमेरा पकड, मी जाऊन येतो. अरे नाही, तू पकड, मी जाऊन येतो. ते एवढं जातो यार. दादा बाटली विसरला, चाललाय दादा घ्यायला. लवकर आहे भाई. A few moments later. क्या हुआ? आता मस्त गरम गरम वडापाव खाऊया, मजा येईल. नेहमीप्रमाणे आपण मेघ मल्हार मध्ये आलो. मेघ मल्हार वडापाव आपल्यासाठी आपला फेवरेट आहे. तुझ्याकडे इथे बाकी बाजू वगैरे बरेच आहे. मेघ मल्हार मध्ये मस्त गरम गरम वडापाव खाऊया आणि आजच्या दिवसाचा एंड करूया. तर मंडळी, आजचा आपला ब्लॉग एंड करण्याची वेळ आली आहे. आज आपण मस्तपैकी छानपैकी शूटिंग वगैरे केलं आणि छान असं चित्रीकरण झालेलं आहे. त्यानंतर आपला नाश्ता वगैरे पण झाला आहे. तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर नक्की तुम्हाला सलाम. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भरभरून आपल्या मित्रांपर्यंत आपलं चॅनल पोचवा. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये.